स्त्रीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जिथे तिचं शरीर बदलतं, मेंदू बदलतो, भावना बदलतात आणि दुर्दैवाने घरच्यांना तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. अचानक अंगाची लाईलाई होते, रात्री घाम येऊन जाग येते, कधी कधी कारण नसताना रडायला येतं आणि घरचे विचारतात, काय झालं ग तुला? तुम्हालाच माहीत नसतं काय सांगायचं. आणि मग आतून एक विचार येतो, मलाच काहीतरी चुकतंय का? मी कमजोर आहे का? हे असं सहन करायचं का? नाही, तुम्ही कमजोर नाही. तुमच्या शरीरात एक मोठी बायोलॉजिकल क्रांती होते आणि आज आपण त्याबद्दल मोकळेपणानं बोलणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ पती म्हणून पाहत असाल किंवा मुलगा म्हणून पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या घरातली एखादी स्त्री शांतपणे या सगळ्याशी झुंजत असेल. आधी एक गोष्ट सांगतो, रजोनिवृत्ती हा आजार नाही, हे विकनेस नाही, हे तुमच्या आयुष्याचं एक नवीन चॅप्टर आहे. प्युबर्टीमध्ये जसं मुलीच्या शरीरात बदल होतात तसंच मेनोपॉजमध्ये पुन्हा एक मोठं हार्मोनल रिवायरिंग होतं. साधारणतः 45 ते 55 वयात स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन हळूहळू कमी व्हायला लागतात. पिरियड्स अनियमित होतात आणि शेवटी बंद होतात. यालाच आपण म्हणतो रजोनिवृत्ती. पण हे एका दिवसात होत नाही. याच्या आधी एक टप्पा येतो, पेरिमेनोपॉज. हा 3 ते 10 वर्ष चालू शकतो. म्हणजे तुमच्या 40च्या दशकातच काही बदल जाणवायला सुरुवात होऊ शकते. 3 टप्पे आहेत. पहिला पेरिमेनोपॉज, पिरियड्स अनियमित होतात, बदल जाणवतात. दुसरा मेनोपॉज, 12 महिने पिरियड्स न येणं. आणि तिसरा पोस्ट मेनोपॉज, त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य. आज आपण 3ही टप्प्यांबद्दल बोलणार आहोत. आता बोलूया शरीरात काय काय होतं याबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं का होतं याबद्दल. कारण जेव्हा आपल्याला कळतं का होतंय तेव्हा भीती कमी होते. एक, हॉट फ्लॅशेस, अंगाची अचानक आग होते, चेहरा लाल होतो, घाम येतो, हे हॉट फ्लॅशेस आहे. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे ब्रेनचा थर्मोस्टॅट म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित करणारा भाग कन्फ्यूज होतो. तो शरीराला चुकीचा सिग्नल देतो, खूप गरम आहे म्हणून शरीर घाम काढतं. तुम्ही काही चुकीचं केलं नाही, हे ब्रेन केमिस्ट्री आहे. कधी कधी शरीराची आग बाहेर दिसते पण आतल्या संघर्षाकडे कुणाचंच लक्ष जात नाही. दुसरं, झोप न लागणे, रात्री वारंवार जाग येते, झोप पूर्ण होत नाही. प्रोजेस्टेरॉन हे नैसर्गिक कामिंग हार्मोन आहे, ते कमी झालं की झोप विस्कळीत होते. सकाळी उठल्यावर शरीर थकल्यासारखं वाटतं आणि मग लोक म्हणतात, तू इतके टायर्ड का असतेस? रात्री झोप न येणं ही फक्त झोपेची समस्या नसते, ती संपूर्ण आयुष्य थकवणारी गोष्ट असते. तिसरं, सांधेदुखी आणि हाडं, गुडघे दुखतात, कंबर दुखते, हाडं ठिसूळ होतात. इस्ट्रोजन हाडाचं कॅल्शियम टिकवण्याचं काम करतं, ते कमी झालं की ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. म्हणून या वयात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचं आहे. वय वाढतं म्हणून हाडं कमजोर होत नाही, माहिती नसल्यामुळं ती कमजोर होतात. चौथं, वजन वाढणे, पोटाभोवती वजन वाढतं, मेटाबॉलिझम मंदावतो. तुम्ही कमी खाता तरी वजन वाढतं, ही तुमची चूक नाही, हा हार्मोनल शिफ्ट आहे. कधी कधी स्त्री वजनामुळे नाही तर लोकांच्या कमेंट्समुळे जास्त तुटते. पाचवं, हृदयरोग, एक महत्त्वाची गोष्ट, इस्ट्रोजन हृदयाचं रक्षण करतं. रजोनिवृत्तीनंतर हृदयरोगाचा धोका वाढतो, म्हणून ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. आता बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्या बहुतेक वेळा कुणाला सांगता येत नाही, मानसिक बदलांबद्दल. हे बदल शरीरा इतकेच रिअल आहेत पण यांना नाटकं म्हणलं जातं, जास्तच करतेस म्हटलं जातं. आज आपण हा मिथ तोडणार आहोत. मूड स्विंग्स, एका क्षणी सगळं ठीक वाटतं, दुसऱ्या क्षणी डोळ्यात पाणी येतं. इस्ट्रोजन थेट ब्रेनच्या फील गुड केमिकल्सवर परिणाम करतं, ते कमी झालं की मूड अनस्टेबल होतो. हे कॅरेक्टर विकनेस नाही, हे न्यूरो सायन्स आहे. ती ओव्हर रिॲक्ट करत नाहीये, तिचं नर्वस सिस्टीम ओव्हरलोड झालंय. दुसरं, चिडचिड आणि राग, छोट्या गोष्टींवर राग येतो, मग स्वतःलाच वाटतं मी का अशी वागले, गिल्ट येतो. पण समजून घ्या, तुमचा ब्रेन एका केमिकल स्टॉर्म मधून जातोय. तुम्ही
वाईट नाही आहात. या काळात स्त्रीला सर्वात जास्त दुखावणारं वाक्य कोणतं माहिती आहे? तू खूप बदलली आहेस. खरं तर ती बदललेली नसते. तिचं शरीर सर्वायवल मोडमध्ये गेलेलं असतं. तिसरं, डिप्रेशन आणि एन्झायटी. काही स्त्रियांना खूप रिकामेपण जाणवतं, उत्साह नाही, आनंद नाही, सगळं निरर्थक वाटतं. हे क्लिनिकल डिप्रेशन असू शकतं. याला मनाचा खेळ असं म्हणू नका. सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरकडे जाणं हे धाडसाचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही. ब्रेन फॉग, नाव विसरतो, चाव्या कुठे ठेवल्यात ते आठवत नाही, बोलताना मध्ये शब्द सुचत नाही, हे ब्रेन फॉग आहे. इस्ट्रोजन मेंदूच्या मेमरी सेंटरला सपोर्ट करतं आणि ते कमी झालं की हे होतं. तुम्हाला अल्झायमर्स नाही, हे टेम्पररी आणि मॅनेजेबल असू शकतं. स्वतःबद्दलची भावना. आणखी एक सर्वात जड गोष्ट, आता मी कोणाच्या उपयोगाचं नाही, माझं तारुण्य संपलं, मी आकर्षक नाही राहिले, ह्या भावना येतात. मला सांगायचंय, तुमची किंमत तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून नाही. तुम्ही आधीही मौल्यवान होतात आणि आजही आहात. जर हा व्हिडिओ तुम्ही पती म्हणून पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही, ती स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करते. या काळात स्त्रीला एक्सपेन्सिव्ह गिफ्टपेक्षा इमोशनल अंडरस्टँडिंग जास्त गरजेचं असतं. आणि मुलांनो, आई आळशी झालेली नाही, तिचं शरीर आणि मन एका मोठ्या बदलातून जात आहे. ज्या आईने तुमच्या ॲडोलसन्सला सांभाळलं, आता तिच्या हार्मोनल स्टॉर्ममध्ये तिला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आता एक प्रॅक्टिकल भाग. घरचे समजत नाही हे खरं आहे, पण आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू शकतो. पतीशी बोलताना पतीला सांगा, मला तुमच्याकडून सोल्युशन्स नको आहेत, फक्त ऐकणं हवं आहे. हे एकच वाक्य खूप काही बदलतं. हॉट फ्लॅश आला की फॅन लाव, एवढं करणं पुरे. पुन्हा सुरू झालं का असं विचारू नका. डॉक्टरकडे एकत्र जा. डॉक्टरच्या तोंडून ऐकलं की पतीला जास्त पटतं आणि हे रिॲलिटी आहे. मुलांना सांगा, आई आजारी नाही, पण तिचं शरीर एका मोठ्या बदलातून जात आहे. तिची चिडचिड तुमच्यावर रागवणं नाही, एवढं समजलं तरी घरातलं वातावरण बदलतं. आणि स्वतःसाठी सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी दयाळू राहा. सेल्फ कंपॅशन हे वीकनेस नाही, ती सर्वायवल स्किल आहे. डॉक्टरकडे कधी जायचं? तर जेव्हा हॉट फ्लॅशेस दैनंदिन जीवन विस्कळीत करतात, जेव्हा डिप्रेशन किंवा अँझायटी खूप वाढते, जेव्हा झोप अजिबात येत नाही, तेव्हा गायनॉलॉजिस्टकडे जा, लाजू नका. एका पेशंटने मला सांगितलं, डॉक्टर मला वाटतं की मी वेडी होते, पण पहिल्यांदा कोणीतरी मला सांगितलं की हे मेनोपॉजमुळे होऊ शकतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, HRT, याबद्दल बरंच ऐकलं असेल. यात मिथ्स आहे, फॅक्ट्स आहेत. तुमच्या डॉक्टरांशी ओपनली बोला, ते तुमच्यासाठी काय योग्य आहे ते ठरवतील. रेग्युलर चेकअप्स, बोन डेन्सिटी, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे या वयात तपासणी करणं आवश्यक आहे. स्किप करू नका. एवढं सांगायचं आहे, तुमचा शरीर तुमचा शत्रू नाही, ते तुम्हाला एक मेसेज देत आहे. आता स्वतःकडे लक्ष दे. इतके वर्ष तुम्ही सगळ्यांसाठी जगलात, आता एक वेळ स्वतःसाठी जगा. प्युबर्टीमध्ये जसं मुलीला समजून घेणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच मेनोपॉजमध्ये स्त्रीला समजून घेणं गरजेचं असतं. फरक फक्त एवढाच की पहिल्या वेळी सगळे तिच्यासोबत असतात आणि दुसऱ्या वेळी ती बहुतेक वेळा एकटी असते. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक पतीने, प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक स्त्रीने पाहायला हवा, कारण अवेअरनेसमुळेच रिलेशनशिप वाचतात. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला, बहिणीला, आईला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, तुमच्या घरात मेनोपॉजबद्दल मोकळेपणानं बोललं जातं का? आणि अशाच महत्त्वपूर्ण वैद्यकीय माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.